नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे समीर वायचळ आणि आपलं स्वागत आहे निळा सलाम न्यूज चॅनलमध्ये। मित्रांनो, आज मी आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर येथील म्हैसमाळ या ठिकाणी। ह्या ठिकाणी एका काळी मस्त पर्यटन स्थळ होतं, पण आजच्या दिवशी इथं असं दृश्य आहे की इथं कोणी लोक नाहीये, काही नाही, सगळं असं ओसाड पडलेलं आहे। हे डाकघर आहे, म्हणजे गेस्ट हाऊस आहे सरकारी, इथं पण कोणी नाहीये। मी इथे कमीत कमी अर्ध्या ते पाऊण तासापासून आहे, पण इथं मला कोणीच दिसत नाहीये। हे भयानक दृश्य इथं झालेलं आहे। आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर मधील हे पर्यटन स्थळ एखाद्या जसं अबेंडन असती एखादी जागा जिथे कोणी नाहीये, कोणाचा वावर नाहीये, त्याप्रमाणे ही भयावक दृश्य इथं तयार झालेलं आहे। इथे कुठेही नाहीये। एका काळी इथे खूप वर्दळ असायची, पण खेद होतो आणि असं दुःख वाटतं की इथं आपल्या प्रशासनाने ह्याला ओसाड सोडून दिलेलं आहे। चला तुम्हाला अजून दृश्य दाखवतो। ही येथील अशी भयावक परिस्थिती आहे। इथे ना कोणी आहे, ना कोणी माणसाची जात आहे, ना कोणी आहे। हे पहा आपण दृश्य कसं भयानक वास्तव्य आहे आताचं सध्याचं। ह्या जागेला एक वेळी खूप रौनक अशी होती, पण आज सगळे रस्ते ओसाड पडलेले आहे। या जंगलामध्ये कोणीच नाही येते। आणि हे छत्रपती संभाजीनगर मधील फार प्रसिद्ध पर्यटन स्थळ होतं। दुःख वाटतंय की प्रशासनाचं ह्याच्याकडे बिलकुल लक्ष नाहीये। सगळे झाड असे वाळले। आता तसं म्हटलं तर सध्या सीझन सुद्धा आहे, उन्हाळा सुरू होतो तर वाळणार तर आहेतच झाड, पण या पर्यटन स्थळाची इतकी दुरवस्था होईल असं मला कधी वाटलं नव्हतं। छत्रपती संभाजीनगरला एवढं छान पर्यटन स्थळ भेटलंय, पण ह्या पर्यटन स्थळाच्या इथे कुठल्याही प्रशासकीय लोकांची उपस्थिती नाही आहे। साधा इथे एक सिक्युरिटी गार्ड पण नाही आहे आणि लोक तर नाहीच आहेत। आणि इथलं प्रशासन काय करतं हेच मला कळत नाही छत्रपती संभाजीनगरचं। इथे आपण पाहू शकता, इकडे ही पाण्याची टाकी आहे। काय माहिती हे टाकी चालू आहे का नाहीये, कोण जाणे। पण व्यवस्था तर सर्व केलेली होती पर्यटनासाठी, पण आपल्याकडे पर्यटनाच्या ठिकाणी एवढी दुरवस्था होणं म्हणजे प्रशासन काय करतंय हा माझ्या प्रशासनाला प्रश्न आहे। बघा, ही एक दुकान इथे बनवलेली आहे। हे इथं बिल्डिंग आहे, पहा इथे कोणीच नाहीये। हे असंच वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे। इथे लोक व्यवसाय करत होते, त्यांच्या पण आज कोणाचाच पत्ता नाही, कारण की इथे कोणी पर्यटनच होत नाहीये, कोणी पर्यटकच येत नाहीये। त्यामुळे ह्या जागेला पूर्ण जागा ओसाड पडलेली आहे। ह्या छत्रपती संभाजीनगरच्या एवढ्या छान असणाऱ्या म्हैसमाळ या हिल स्टेशनचं, म्हणजे या हिल स्टेशन मध्ये कोणीच येत नाहीये। किती दुर्दैव आहे। पर्यटन वर तर आपण हजारो करोड रुपये खर्च करतोय ना देशात, तर काय चालू आहे प्रशासनाचं, हा माझा प्रशासनाला प्रश्न आहे। बघा, इथं सिक्युरिटी कॅबिन आहे, इथे कुठल्याही प्रकारचा सिक्युरिटी गार्ड नाहीये। ही सर्व शासकीय संपत्ती अशीच
ओनाड सोडून दिलेली, ओसाड सोडून दिलेली. या शासकीय संपत्तीचा कोणी वाली नाहीये. इथे पहा बोर्ड लावलेला आहे. कॅमेरामॅन बोर्ड व्यवस्थित दाखवा, लोकांना वाचता यायला पाहिजे. आणि ह्या पर्यटन स्थळाची ही अवस्था आहे की इथे कोणीच नाहीये आणि कोणीच नाही. हे ओसाड सोडली आहे सगळी शासकीय संपत्ती. इधर क्या बोलते हैं, आओ जाओ घर तुम्हारा है, ऐसा चालू है फिलहाल इस टाइम में. तर ह्या प्रकारे आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील म्हैसमाळ या हिल स्टेशनची ही दुरवस्था झालेली आहे. चला मित्रांनो, भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओत. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.